नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। भारतातील सामाजिक समस्यांचा आढावा आपण काही सेशन्सपासून घेत आहोत। मागच्या भागामध्ये आपण अन्नविषयक समस्येला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण अन्नाची समस्या भारतात आहे का प्रश्नचिन्ह जर असेल तर तो आपण समजून घेतला की आपला जागतिक भूक निर्देशांकामध्ये शेवटी का क्रमांक लागतो, म्हणजे 107वा क्रमांक का आलेला आहे, बरोबर आहे की त्यामागची काही कारणं आहेत। मग जो जागतिक भूक निर्देशांक ज्या 4 निकषांवर आधारित आहे ते निकष आपण समजून घेतले। मग भारतात अन्नाची उपलब्धता नाही आहे का हा प्रश्न पण आपण उपस्थित केला। मग अन्नाची उपलब्धता आहे का हे चेक केलं। मग भारतामध्ये काय फूड ग्रेन प्रोडक्शन चालू आहे, जवळपास 275 मिलियन टन पर्यंत जर आपण प्रोडक्शन करत असू, मग ते वितरण प्रणालीमध्ये नक्की प्रॉब्लेम आहे का हे पण आपण पाहणं गरजेचं आहे। पुढे पीडीएस सिस्टीमचा भाग येणार आहे। नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आला 2013 मध्ये त्यावर 100% प्रश्न येईल, लक्षात घ्या। त्यामुळे इथून पुढचा जो मुद्दा आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे। या आधीचा बघा कुठलीही समस्या आहे ना फक्त समस्येवर उपाय चर्चा करून होणार नाही, ती समस्या का आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ती समस्या आहे हे आकडेवारीसह स्पष्ट होणं पण गरजेचं आहे, बरोबर आहे, किंवा वैज्ञानिक पद्धतीने स्पष्ट होणे गरजेचं आहे। मग वैज्ञानिक पद्धत कोणती हे आपण समाजशास्त्रात शिकतात, बरोबर आहे। प्रत्येक शास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धत आहे, तो समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, कुठलाही शास्त्र असेल। शास्त्र म्हटलं की वैज्ञानिक पद्धत येतेच येते, बरोबर आहे। तर कुठल्याही समस्येचा अभ्यास करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे पडताळणं गरजेचं आहे आणि आपण मागच्या सेशनमध्ये तेच पाहिलं होतं की आकडेवारीच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं की आपण भूकबळी एकीकडे जात आहेत, एकीकडे उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे, तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या मागे जर आपण पाहिलं की दरडोई जी फूड ग्रेनची उपलब्धता आहे ती कुठेतरी स्टॅग्नंट दिसून येते, हे आपण पाहिलेलं होतं। ती स्टॅग्नंट राहणं चांगलं आहे का, तर नाही, कारण आपली लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढत आहे। लक्षात घ्या, आपली लोकसंख्या ही भूमितीय श्रेणीने वाढत आहे आणि आपलं अन्नधान्याची जी सिच्युएशन आहे ती जरी सद्यस्थितीत जरी समाधानकारक असली तरी सुद्धा येत्या लोकसंख्येला, लक्षात घ्या, वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढी ती पुरेशी नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, राईट। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पाहत आहोत। त्यासोबतच आपण काही जागतिक ज्या संघटना आहेत त्या सुद्धा पाहिलेल्या होत्या, 2 महत्त्वाच्या प्रमुख संघटना पाहिलेल्या होत्या, त्याच्यावर प्रश्न असतो, लक्षात घ्या। हा जो पेपर आहे ना, लक्षात घ्या, समाज कल्याण अधिकारी आणि सहाय्यक समाज कल्याण आयुक्त हे पेपर जे आहेत ना ते रँडमली फ्रेम केले जातात। एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला आता हा विषयांतर करून सांगतोय पण एक मुद्दा आला म्हणून सांगतोय, कारण मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला अप्रोच देण्याचा प्रयत्न माझा नेहमी आहे। तुम्ही, मला माहित नाही तुम्ही नोट करता की नाही, परंतु अप्रोच हा ठेवा तुम्ही की रँडमली पेपर जर आला, जसं तो तुम्ही कुठलीही स्पर्धात्मक परीक्षा देत असाल तर तुम्ही आता अलीकडचा संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर जरी आपण पाहिला तर मुलांना तो कठीण वाटला का, कठीण वाटला कारण तो रँडम आलेला होता। रँडम म्हणजे जसा पारंपरिक पद्धतीनं एक रचना असते का नाही, असं विचारलं जाणार आहे, हे तसं जर आयोगाने नाही विचारलं त्याला रँडमली पेपर म्हणूया। मग रँडमली म्हणजे काहीतरी आगळं वेगळं विचारेल का, आम्हाला तर आम्ही समाजकार्य अभ्यास केला आम्हाला स्टॅटिस्टिकचे प्रश्न येतील का, तर तसं नाहीये, स्टॅटिस्टिक येणार नाही, परंतु समाजकार्याचेच प्रश्न एवढे जनरल मोडमध्ये विचारले जातील। असा काही महत्त्वाचा घटक तुम्हाला विचारला जाईल तो जो तुम्हाला माहिती आहे, जो महत्त्वाचा आहे, परंतु ऍक्च्युअली त्याची वस्तुनिष्ठता जर आपण बघायला गेली तर ती आठवत नाहीये। मग अशा वेळेस काय होतं की रँडमली पेपर जरी आला तरी तो टॅकल करता आला पाहिजे, बरोबर आहे। या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मी इथे घेतोय। जसं मी आता हे 2 संघटना सांगितले का सांगितले, कारण ते प्रश्न विचारतील डायरेक्ट, किंवा वर्ल्ड फूड प्रोग्राम जे आहे ते त्याचं मुख्यालय कुठे आहे किंवा ते कधी सुरू झालं, ती युनोची संघटना आहे का, स्पेशलाइज संघटना आहे का, असा प्रश्न जर त्यांनी विचारला, किंवा जर तुम्हाला विचारलं की भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण, मग हे रँडमली प्रश्न आहेत ना, हे जनरल प्रश्न आहेत, जीके टाईप प्रश्न आहेत आणि सरळ सेवेचं वैशिष्ट्य हेच आहे की ते रँडमली जनरल क्वेश्चन्स विचारतात, लक्षात घ्या, ठीक आहे। आता स्पेसिफिक मुद्द्यावर विचारायचं म्हणजे तो सगळा पेपर तसाच असतो का, तर तसंही नाहीये, स्टेटमेंट बेस पण, म्हणून प्रश्नांची रचनाच तशी केली जाते की कुठल्याही एका पद्धतीने अभ्यास करणाऱ्या माणसाला, लक्षात घ्या, तिथे सिलेक्ट करायचं नाहीये, म्हणजे एक पद्धत असते आपल्या काही लोकांची, म्हणजे काही लोक रट्टू असतात, बरोबर की नाही, म्हणजे रट्टू म्हणजे त्यांना सगळे फॅक्ट्स माहित असतात पण त्यांना अनालिटिकल प्रश्न जर दिलं तर सगळं गोंधळ उडतो त्यांचा, बरोबर आहे। काही लोकांना त्यांची वैचारिक पातळी चांगली असते, ते अनालिटिकल चांगला ते विचार करू शकतात किंवा ते त्या सगळ्या गोष्टीला ते टॅकल करू शकतात, परंतु त्यांची वस्तुनिष्ठतेमध्ये कुठेतरी कमतरता पडते। आपल्याला पर्टिक्युलर एका कॅटेगरीमध्ये नाही जायचंय, आपल्याला दोन्ही कॅटेगरींना घेऊन अभ्यास करायचा, कारण आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। त्यामुळे मुद्दा तुम्हाला समजलेला असेल। पुढे जातो मी आता, आपल्याला लक्षात घ्या हे भारतीय अन्न महामंडळ मी पुढे घेणार आहे, ओके। पुढे का घेणार आहे, कारण आपण भारतीय अन्न महामंडळाचं जे काम आहे खरं म्हणजे अन्नधान्याची शासकीय मार्गाने खरेदी करणे, त्यानंतर साठवणूक करणे, वाहतूक आणि वितरण करणे, म्हणजे पीडीएस सिस्टीम मध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे आपल्याकडे 35 किलो जे धान्य आपल्याला भेटतं म्हणजे अंत्योदयमध्ये आणि 5 kg पर पर्सन, लक्षात घ्या, पर पर्सन हे जे धान्य भेटतं ते काय म्हणतात त्याला प्रायोरिटी हाऊसहोल्ड जे आहेत, लक्षात घ्या, प्रायोरिटी हाऊसहोल्ड आणि अंत्योदय अशी 2 कॅटेगरी आपल्याकडे आहे पीडीएस सिस्टीम मध्ये। तर हे
हे नक्की काम जे आहे हे होत आहे पीडीएसच्या माध्यमातून, परंतु याच्यासाठी जे खरं काम आहे ते भारतीय अन्न महामंडळ करत आहे. त्याच्यामध्ये शासकीय मार्गाने खरेदी करणे, म्हणजे खरेदी कुठून करणार आहे, जे शेतकरी अन्नधान्य पिकवत आहेत लक्षात घ्या त्यांच्याकडून ते खरेदी करणार. सोसायटीच्या माध्यमातून वगैरे तुम्ही गावाकडे धान्य विकता, बरोबर की नाही, धान असतील किंवा इतर कुठलेही अन्न पदार्थ हे जे काही असतील, फूड ग्रेन असेल, राईट, ते विकतात. तर हे सोसायटीच्या माध्यमातून किंवा इतर शासकीय गोदामाच्या माध्यमातून ते खरेदी केली जाते, बफर स्टॉक केला जातो, साठवण केलं जातं, त्याची वाहतूक केली जाते, वितरण केलं जातं, मग वेगवेगळे रेशनच्या दुकानात तिथपर्यंत पोहोचवलं जातं. हे भारतीय अन्न महामंडळाकडून ते काम होत आहे. आता मुद्दा आलाच आहे तरी एक्सप्लेन करून देतो, पुढे पण रिवाइज होईल तो. 14 जानेवारी 65 मध्ये त्याची स्थापना झाली, मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. काम काय करतं हे 3 महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याच्या उद्देशाने प्रभावी किंमत धोरण राबविणे, लक्षात घ्या, बरोबर आहे. मग योग्य मोबदला कसा मिळेल, तर त्यांची जी इनपुट कॉस्ट आहे, लक्षात घ्या, एखादा मला जर भात शेती करायची आहे, पर एकरामध्ये मला एवढं बी बियाणं लागणार आहे, एवढे मजूर लागणार आहेत, त्यांचा पगार हा एवढा असणार आहे, मला एवढं फवारणीसाठी खर्च येणार आहे, आणि कापणीनंतर लक्षात घ्या, कापणीनंतर जे काही प्रक्रिया चालते ती कापणीसाठी पण एक खर्च येतो, त्यासाठी पण लेबर लागतात, त्यासाठी पण यंत्रसामग्री लागते, त्याच्यासाठी एवढा खर्च येणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर शेतमाल तिथून शेतातून मग ते शासकीय गोदामापर्यंत किंवा व्यापाऱ्यापर्यंत नेत असताना त्याला पण एक खर्च लागणार. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आणि शेतकऱ्याची व्यक्तिगत सुद्धा एक मजुरी असणार आहे, तर हे केल्यानंतर त्याला जो मोबदला मिळायला पाहिजे याचा विचार जो आहे ते एफसीआय करते. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याच्या उद्देशाने प्रभावी किंमत धोरण राबविणे. परंतु सीएसीपी हे किंमत धोरण गव्हर्नमेंटला, लक्षात घ्या, राईट, म्हणजे आपलं हे जे आहे सीएसीपी जे आहे ते कोणाला रिकमेंड करतं, केंद्र सरकारला रिकमेंड करतं, आणि केंद्र सरकार मग एमएसपी जाहीर करते, लक्षात घ्या. एफसीआय एमएसपी जाहीर करत नाही, ठीक आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचे देशभर वितरण करणे, लक्षात घ्या, हे डिस्ट्रीब्युशन करणे हे त्या माध्यमातून पीडीएस सिस्टमच्या माध्यमातून. सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे काय, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या उद्देशाने अन्नधान्याचा पुरेसा आणि राखीव साठा ठेवणे हे महत्त्वाचं आहे. ओके, मागे गहू आपल्याकडे सडायला लागलेला होता हे तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे. इतका गोदामामध्ये तो साठलेला होता आणि त्याची व्यवस्था, म्हणजे लोक एकीकडे भूकबळी जात होते आणि गहू सडत होता, अशी स्थिती काही काळापूर्वी होती, बरोबर आहे. तर हे सगळं जरी असलं तरी सुद्धा सांगण्याचा हेतू आहे की बफर स्टॉक ठेवणं मग गरजेचं नाहीये का, तर आहे, बफर स्टॉक ठेवावाच लागतो. कारण तुमच्या देशामध्ये, आता उदाहरणच सांगतोय, आपण गहू निर्यात करत होतो अलीकडे, बरोबर आहे, पण आपण गहू निर्यात करणं थांबवलं, अचानक थांबवलं, बरोबर आहे. आणि पीडीएस सिस्टीम मध्ये सुद्धा गहू देणं थांबवण्यात आलं होतं काही काळ. का, कारण आपल्याकडे पुरेसा म्हणजे जे हे आहे मान्सून जो आहे तो मान्सून कालावधी थोडासा चेंज झालेला होता किंवा मान्सून पुरेसा नव्हता, त्याच्यामुळे उत्पादन कमी झालं होतं आणि अवकाळी पाऊस पण आला होता. त्याच्यामुळे काय झालं की गव्हाचं जे उत्पादन आहे ते कमी झाल्यामुळे निर्यातीवर परिणाम पडला आणि बफर स्टॉक करणं पण गरजेचं होतं. म्हणून देशाच्या लोकांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे ना की परदेशाच्या लोकांना आधी. मग प्रायोरिटी देशाची लोकांची असेल तर बफर स्टॉक करायला पाहिजे, म्हणून त्यांनी बफर स्टॉक केला, राईट. भारतीय अन्न महामंडळ एफसीआयच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आणि वित्तीय नियोजन करण्यासाठी एफसीआयची पुनर्रचना करायला पाहिजे असं गव्हर्नमेंटला वाटलं आणि त्यांनी एक समिती स्थापन केली. ती ऑगस्ट 2014 मध्ये श्री शांताकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे, लक्षात घ्या. एफसीआयचा प्रश्न काय येऊ शकतो, कधी स्थापना झाली, उद्देश काय आहे, ते काय काम करतं हे विचारलं जाऊ शकतं. आता आपण लक्षात घ्या, हे एफसीआय जस्ट जनरली मुद्दा आला म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केला. आपण जो मागच्या भागामध्ये पाहिलंय की अन्नाविषयीची जी समस्या आहे, लक्षात घ्या, समस्या आहे हे तुम्हाला समजलंय. आता समस्या आहे तर काहीतरी उपाय पण शासन करत आहे, लक्षात घ्या. मग अन्नाची समस्या नेमकी कोणत्या अँगलनी आहे, त्याला दोन तीन आयाम मी तुम्हाला सांगितलेत. एक पहिला आयाम सांगितला की तो फूडचा ऍक्सेस महत्वाचा आहे, पहिली गोष्ट, बरोबर आहे. लोकांना पोहोचणं गरजेचं आहे, पण फूडचा ऍक्सेस पोहोचवण्याआधी फूडची निर्मिती होणं गरजेचं आहे, म्हणजे उत्पादन पण महत्त्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे पहिली गोष्ट आहे उत्पादन, म्हणजे तुमच्या देशामध्ये जेवढी लोकसंख्या आहे, खाणारे लोक जेवढे आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे ते धान्य जे आहे ते उपलब्ध पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिला मुद्दा आला. दुसरी गोष्ट आहे मग धान्य उत्पादन होत आहे परंतु त्याचा ऍक्सेस होणे गरजेचं आहे, म्हणजे लोकांपर्यंत ते खरेदी क्षमता असली पाहिजे ना लोकांची ते घेण्यासाठी, बरोबर आहे. हा ऍक्सेस महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर तिसरा गोष्ट जो आहे तर त्याच्यात पोषण मूल्य असली पाहिजे, बरोबर आहे का नाही. लोकांना जेवण केल्यानंतर किंवा ते अन्न ग्रहण केल्यानंतर एक समाधान मिळेल अशा पद्धतीचं ते अन्न पाहिजे, ते दर्जा पाहिजे त्याचा काहीतरी, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर पुरेशा प्रमाणात पोषण मूल्य पोषक तत्व जर त्यामध्ये नसेल तर व्यक्ती कुपोषित तयार होतील, बरोबर आहे का नाही. मग कुपोषणाचा प्रश्न निर्माण होतो, मग एकीकडे बालमृत्यू निर्माण होतात, बरोबर आहे की नाही. हे सगळं स्टंटिंग वेस्टिंग ह्या सगळ्या गोष्टी जर आल्या तर मग काय होतं की देशाचा एक विकास जो आहे त्याच्यावर परिणाम 100% पडतो, बरोबर आहे. हे सगळे झाले आयाम. मग आता गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंट त्यासाठी प्रयत्न करत आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जो देशामधलं फूड ग्रेन उत्पादन जे आहे ते वाढवणं गरजेचं आहे. आपण स्वावलंबी होणं गरजेचं आहे अन्नधान्याच्या बाबतीत. त्याच्यामुळे शासनाने मग हरित क्रांतीचा प्रयोग केला, बरोबर आहे. आता हरित क्रांतीच्या बाबतीत एखादा प्रश्न येऊ शकतो, तर रॅन्डमली प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. जस्ट एक सरळ सेवेची एक्झाम आहे म्हणून नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात.
होतात. तर त्याच पद्धतीने स्वामीनाथन, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. यावर प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि सुब्रमण्यम हे जे आहेत ते त्यावेळेस कृषी मंत्री होते. मग त्यांनी नक्की काय काम केलं हे पुढे पाहूया. त्यांनी गव्हाची कशी आयात केली वगैरे. नॉर्मन बोरलॉग यांचं काम काय आहे? ठीक आहे, बघा तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं अलीकडच्या एक्झाममध्ये एक पांडुरंग खानखोजे यांच्यावर प्रश्न आलेला होता. मला वाटते त्यांचा पुतळा अनावरण करण्यात आला मेक्सिकोमध्ये. तुम्ही पेपरला वाचलात, मला वाटते देवेंद्र फडणवीसच ते गेले होते वाटते मेक्सिकोला त्यावेळेस पुतळा जो आहे तो अनावरण करायच्या वेळेस. तो प्रश्न त्यांनी इकडे विचारला होता. तो का विचारला? कारण त्यांचं काम हे तिथल्या, आपल्याकडे हरित क्रांती जशी झाली तसं तिकडे मेक्सिकोमध्ये कृषी क्रांती करण्यामध्ये पांडुरंग खानखोजे यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे संशोधन केलं आणि तिथल्या ओसाड जमिनीवर त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य पिकवलं आणि मेक्सिकोला स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आता मेक्सिकोनं त्यांचा एक पुतळा उभारलेला होता आणि त्यासाठी उद्घाटनाला यांना भारत सरकारला किंवा देशाच्या आपल्या प्रमुख व्यक्तींना बोलवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर सांगण्याचा हेतू काय आहे की ही गोष्ट नॉर्मन बोरलॉग यांनी नोरिन नावाचा एक गव्हाची जात आहे, ती बुटक्या जाती आहेत, परंतु त्या बुटक्या जरी असल्या तरी त्याचं उत्पादन म्हणजे मूठभर गहू तुम्ही टाकलात तर ढीगभर गहू जे आहे ते निर्माण होतील, अशा पद्धतीच्या त्या जाती आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. बुटक्या जातीच्या गव्हाचा संकर मेक्सिकन गव्हाबरोबर, लक्षात घ्या, मेक्सिकन हा उल्लेख आला म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं, मेक्सिकन गव्हाबरोबर केला आणि गव्हाची नवीन जात अमेरिकेमध्ये त्यांनी शोधून काढली आणि अमेरिकेमध्ये कृषी क्रांती त्यांनी केली. आता पुढे बोरलॉग यांनी काय केलं की पुसो हे एक ठिकाण आहे, या ठिकाणी नोरिन मेक्सिकन डॉर्फ, लक्षात घ्या हे पण महत्त्वाचं आहे नाव. ठीक आहे. नोरिन मेक्सिकन डॉर्फ जातीचे बी पेरून बघितले आणि भरपूर उत्पन्न मिळवून देणारी जात म्हणून नवीन क्रांतीची सुरुवात केली आणि 1970चा शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला. आता हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावरच आधारित मग पुढे स्वामीनाथन यांनी मेक्सिकन ड्वार्फ जातीचा, लक्षात घ्या ही जी जात आहे ज्यांनी नॉर्मन बोरलॉग यांनी विकसित केली, त्या जातीचा भारतीय स्थानिक जातींशी, लक्षात घ्या भारतामध्ये पण गहू पिकतं बरोबर आहे, भारतीय स्थानिक जातींशी संकर घडवून आणला आणि भारतामध्ये लागवड करता येईल अशा पद्धतीची नवीन जात त्यांनी शोधून काढली. ठीक आहे. आणि मग भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली. 1987 मध्ये त्यांना वर्ल्ड फूड प्राइज जो आहे तो देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं. हे झाले हरित क्रांतीच्या बाबतीत बेसिक माहिती. ठीक आहे. आता हरित क्रांतीचे घटक काय होते, म्हणजे हरित क्रांती ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे नक्की काय आहे, कारण हा फूडशी रिलेटेड मुद्दा आहे, लक्षात घ्या. मग सुधारित बियाण्यांचा वापर, हाय यील्डिंग व्हरायटीज, सुधारित बियाण्यांचा वापर म्हणजे काय? बघा मी मगाशी म्हटलं ना, मूठभर तुम्ही गहू टाकलात तर ढीगभर निर्माण होतील, बरोबर आहे. हे काय आहे म्हणजे आपल्याकडे एकतर पहिली गोष्ट काय बघा, पूर्वी होतं जमिनीचे तुकडीकरण झालेलं नव्हतं वगैरे, ठीक आहे, पण आता अलीकडे जर आपण पाहायला गेलात तर एका भावाला 2 एकरच जागा आलेली आहे. मग त्या 2 एकर जागेमध्ये त्याला 2 मुलं आहेत, बायको आहे आणि एकंदरीत संसार चालवायचा म्हटल्यावर 2 एकर जागेमध्ये उत्पादन आहे, तिथेही पावसाची म्हणजे स्थिती, ह्या सगळ्या गोष्टीवर उत्पादन किती घेणार ना, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की अशा काही जाती जर वापरल्या तर जे कमीत कमी जर धारण क्षेत्र असेल तर कमीत कमी धारण क्षेत्रावर जास्तीत जास्त जे उत्पादन आहे ते घेता येईल, पर हेक्टरी उत्पादन वाढेल, लक्षात घ्या पर हेक्टरी उत्पादन वाढेल. या दृष्टिकोनातून सुधारित बियाण्यांचा वापर करण्यात सुरुवात झाली. पारंपरिक बियाणे नाही तर सुधारित बियाणे. सुधारित बियाणे याचा अर्थ काय की ते अशा पद्धतीचे बियाणे असतात जे पर हेक्टरी उत्पादन वाढवतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि ते संकरित बियाणे असतात जनरली. ठीक आहे. ओके. ज्या बघा स्थानिक ज्या जाती असतात ना, पिकांच्या स्थानिक जाती, आता तुम्ही वेगवेगळ्या, तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल बघा, तुम्ही कुठल्याही एसटी महामंडळाच्या बस स्टॉप मध्ये वगैरे जा, सगळ्या ठिकाणी असं लावून दिसतील. ठीक आहे. सोनालिका, जय श्रीराम, हे ते, बरोबर आहे की नाही. आता मला नावं लक्षात नाहीये. हे काय, हे संकरित जाती आहेत. ठीक आहे. हे काय आहेत, पिकांच्या संकरित जाती आहेत, त्यांचे ते नावं असतात. ठीक आहे. बऱ्यापैकी ते नावं पण आपल्या अलीकडे एमपीएससीने विचारायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. पण आता त्याच्यासाठी एसटी महामंडळाच्या बस स्टॉप मध्ये जाण्याची गरज नाहीये, ते तुम्हाला पुस्तकामध्ये पण समजून जाईल. ठीक आहे. सुधारित बियाण्यांचा वापर करून हाय यील्डिंग व्हरायटीज वापरून आपल्याला हरित क्रांती जी आहे ती करण्यात आलेली होती आणि तो एक घटक त्याचा होता. रासायनिक खताचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. याचे दुष्परिणाम पण झाले. ठीक आहे. म्हणूनच दुसरी हरित क्रांतीची निर्मिती आता अलीकडे येऊ घातलेली आहे, त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर रासायनिक खताचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आणि तिथे रासायनिक खताचा वापर करून उत्पादन जे आहे ते वाढवण्यात आलं. ठीक आहे. रासायनिक कीटकनाशक जे आहेत ते सुद्धा वापरण्यात आलेत, कारण पूर्वी काय होतं की रोग यायचे, पिकांवर रोग यायचे आणि हरित क्रांतीमध्ये हेच झालं की जर पिकांवर काही आजार होत असेल तर
फवारणी केल्या जात होती आणि त्याच्यामुळे त्या कीटकनाशकांचा वापर करून तात्पुरती का असेना परंतु ते कीड मरत होती आणि उत्पादन भरघोस येत होतं. हे काही काळ खूप चांगलं होतं, परंतु त्याचे दुष्परिणाम नंतर झाले, कारण त्या कीटकनाशकांच्या माध्यमातून पिकांमध्ये ते कीटकनाशक त्याचा अंश जो आहे तो गेला, त्याच्यातून अनेक लोकांना विषबाधा सुद्धा झाली. ही गोष्ट लक्षात घ्या आणि आपल्या सगळ्या शरीरामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम जे आहेत ते जाणवायला लागले. ठीक आहे, रासायनिक कीटकनाशकांचा वापर झाला, साठवण. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघायला गेलं तर दोन्ही मुद्दे आहेत त्याचे, लक्षात घ्या. ह्याचे पॉझिटिव्ह परिणाम असे आहे की उत्पादन तुमचं वाढलं, अगदी बरोबर आहे, आणि सुरुवातीला स्वयंपूर्ण होणं गरजेचं होतं, बरोबर आहे का नाही. आता स्वयंपूर्ण व्हायचं म्हटल्यावर ह्याचा वापर करावा लागला. ठीक आहे, आता वापर केलं परंतु नंतर त्याचे दुष्परिणाम झाले. ठीक आहे, साठवण, विपणन आणि वितरण ह्या तीनही गोष्टी वाढल्या कारण आपलं उत्पादन वाढलं. PL 480 योजनेअंतर्गत आयात बंद झाली, उत्पादन वाढलं. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण परिणाम काय झाले ठीक आहे ते पाहण्याआधी अजून सविस्तर थोडंसं आपण त्याचे फायदे जे आहेत ते काय आहेत ते बघून घेऊया. अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता झाली. जसं आता आपण पाहिलं की PL 480 नुसार अन्नधान्याची आयात केली जात होती परंतु ती बंद करण्यात आली कारण उत्पादन वाढलं. 76-77 मध्ये जवळपास आपण स्वावलंबन प्राप्त केलं होतं. ठीक आहे, लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली, लागवडीखालील क्षेत्रामध्ये भारतामध्ये वाढ झाली. 47 पासून जर आपण पाहिलं तर भारतातील लागवडीखालील क्षेत्र जे आहे ते 47 पासून वाढत होते, मात्र हरित क्रांती कालावधीमध्ये लागवडीखालील क्षेत्रात अधिक वाढ झाली आणि जलसिंचनाच्या सुविधांमधील वाढ झाली, यांत्रिकीकरणामध्ये वाढ झाली कारण ट्रॅक्टर ह्या त्या सगळ्या गोष्टी यायला लागल्यात. ठीक आहे, लागवड क्षेत्र वाढले, याचा परिणाम म्हणून अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली आणि वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची मागणी जी आहे ती पूर्ण करता येऊ शकली. ठीक आहे, शेती उत्पादन आणि उत्पादकता वाढली. आता फायद्याच्या अँगलनी बघायला गेलं तर उत्पादकता वाढली का खऱ्या अर्थानं हा प्रश्न आहे, तो वाद आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हरित क्रांतीमुळे भारतीय शेतीत नवीन तंत्र, संकरित बियाणे, जलसिंचन संशोधन इत्यादी कारणांनी दर एकरी उत्पादकता जी आहे ती वाढली. उत्पादकता वाढणे म्हणजे काय, दर हेक्टरी उत्पादन पण वाढलं तिथलं, लक्षात घ्या. ठीक आहे, गहू तांदूळ पिकाची उत्पादकता वेगाने वाढली. हरित क्रांतीने ज्वारी, बाजरी, मका अन्नधान्याच्या पिकांबरोबर ऊस, कापूस, तेलबिया या नगदी पिकांच्या उत्पादनातही वाढ झाली. ठीक आहे, म्हणजे नगदी पिकं घ्यायला सुरुवात झाली आणि याचा पॉझिटिव्ह परिणाम असा आहे की लोक सुरुवातीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेतीकडे बघत होते, परंतु त्याच्यानंतर मग जेव्हा हरित क्रांती झाली ते एक व्यवसाय म्हणून बघायला लागले. त्याच्यातून उत्पादन घ्यायचं, ते विकायचं, त्याच्यातून नफा कमवायचा हा हेतू लोकांचा निर्माण झाला. पूर्वी फक्त आपल्याकडे जमीन आहे, कसायचं, आपल्याला थोडंफार अन्न ठेवायचं आणि उर्वरित असेल ते विकायचं, ही पद्धत होती. परंतु नंतर मग हळूहळू काय झालं की भरपूर सगळ्या गोष्टी पिकवायच्या आणि त्या विकून टाकायच्या आणि त्याच्यातून आलेल्या पैशातून मग धान्य खरेदी करून ठेवायचं, अशा पद्धतीचं जे आहे ते निर्माण झालं. अन्नधान्य उत्पादन 2010-11 मध्ये 230 दशलक्ष टनांपर्यंत वाढलं आणि याच कालावधीमध्ये गव्हाचं उत्पादन 87 दशलक्ष टनांपर्यंत वाढलं आणि गहू प्रचंड मोठ्या प्रमाणावर पिकायला सुरुवात झाली. ओके, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला. जसं मी मगाशी सांगितलं की यंत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरायला सुरुवात झाली, संकरित बियाणे, शेतीला व्यावसायिक स्वरूप आलं आणि शेतकरी बाजाराभिमुख झाले. शेतकरी अन्नधान्याच्या पिकाबरोबरच नगदी पिकं सुद्धा घेऊ लागले आणि कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या नवीन जाती ज्या आहेत त्या निर्माण व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, बघा सगळं हरित क्रांतीमुळे फायदेच झाले असं काही नाहीये. हरित क्रांतीमुळे त्याची दुसरी बाजू पण आहे की जमिनीचा ऱ्हास झाला. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे बघा, जमिनीचा ऱ्हास जो यासाठी झाला कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं, कीटकनाशके वापरण्यात आली होती, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे कल जो आहे तो वाढलेला होता, बरोबर आहे. एका वर्षामध्ये 2-2 वेळेस दुबार लागवड जी आहे ती होत होती, बरोबर आहे. ठराविक पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. आता ठराविक पिकांच्या उत्पादनामध्ये काय तर गहू आणि तांदूळ, लक्षात घ्या, गहू आणि तांदूळ या दोन पिकांमध्ये भरघोस वाढ झाली, लक्षात घ्या. जसं आपण मगाशी म्हटलं ना 87 मिलियन टन पर्यंत वाढ जी आहे ती फक्त गव्हामध्ये झालेली होती, राईट. पर हेक्टरी उत्पादन पण वाढलं होतं गव्हाचं आणि तांदळाचं, राईट. आणि पर हेक्टर म्हणजे लागवडीखालील क्षेत्र जे आहे ते सुद्धा प्रचंड झपाट्याने वाढलेलं होतं. प्रादेशिक विषमता वाढली. प्रादेशिक विषमता वाढली नसती कारण जर फक्त हरित क्रांती एका विशिष्ट भागापुरती मर्यादित राहिली नसती, कारण मर्यादित यासाठी राहिली उत्तरेतला जो बहुतांश भाग आहे, पंजाब, हरियाणा ही जी राज्य आहेत, महाराष्ट्र म्हणा, त्याच्यामध्ये गुजरात पण आलंय, ही जी राज्य आहे ही राज्य हरित क्रांतीचे फायदे त्यांना मिळाले, परंतु काही राज्य असे आहेत त्यांना मात्र फायदे जे आहेत ते मिळाले नाही. त्यामुळे प्रादेशिक विषमता जी आहे ती वाढली. बेरोजगारी वाढली. बेरोजगारी यासाठी वाढली कारण यांत्रिकीकरण वाढलं होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, बेरोजगारी यासाठी वाढली कारण बघा हरित क्रांती जशी झाली, बियाणे वगैरे हे सगळं वाढलं, परंतु यांत्रिकीकरण आलं. वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि इतर गोष्टींचा वापर करायला सुरुवात झाली. काढणीसाठीचं यंत्र आलं, कापणीसाठीचं यंत्र आलं, लागवडीसाठी यंत्र आलं, मग त्याच्यामुळे बेरोजगारी जी आहे ती वाढणारच होती, बरोबर आहे. शेती उत्पादनामध्ये अस्थिर्य निर्माण झालं. अस्थिर्य यासाठी निर्माण झालं कारण नगदी पिकं घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला होता, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे हे तर होणं स्वाभाविक होतं. नेक्स्ट,
दुसऱ्या हरित क्रांतीची गरज निर्माण का झाली? आता अलीकडे जर आपण पाहिला बघा, पहिली हरित क्रांती जी घडून गेली त्याचे फायदे तोटे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आजही आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करत आहोत किंवा जनमानसात चर्चा होतेच, परंतु दुसऱ्या हरित क्रांतीची गरज यासाठी झाली कारण पहिल्या हरित क्रांतीमध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या राहून गेलेल्या होत्या, जसं की आता उदाहरणार्थ स्पेसिफिक पिकांवर फक्त भर देण्यात आलेला होता, झपाट्याने फक्त पिकांची वाढ झाली पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे, शेतीची उत्पादकता वाढवण्याकडे फारसा दृष्टिकोन नव्हता, जैविक खतांचा वापर होत नव्हता, रासायनिक खतांचा वापर होता, सेंद्रिय शेतीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर असे बाकीचे जे इतर पिकं आहेत जसं की तेलबिया, दूध, मत्स्य, कोळंबी, मसाले हे जे अन्न पदार्थ आहेत त्याच्या उत्पादनाकडे फारसं लक्ष देण्यात आलेलं नव्हतं, राईट. त्याच्यामुळे इथे दुसऱ्या हरित क्रांतीची गरज यामुळे निर्माण झाली, राईट. इंद्रधनुष्य क्रांती त्याला म्हणतात. APJ अब्दुल कलाम जे आहेत माजी राष्ट्रपती त्यांनी इंद्रधनुष्य क्रांती असा शब्द वापरलेला होता. तेलबिया, दूध, मत्स्य, कोळंबी, मसाले, मांस, टमाटे, फळे, खते, अंडी यावर भर देण्यात आलेला होता. रासायनिक खते, कीटकनाशकांऐवजी जैविक खते आणि कीटकनाशकांचा वापर करणे हा त्यामध्ये दृष्टिकोन आहे. परिस्थितिकीय संतुलन लक्षात घ्या, इकॉलॉजिकल बॅलन्स म्हणतात त्याला, इकॉलॉजिकल बॅलन्स जे आहेत राखणे हाच खरा दुसऱ्या हरित क्रांतीचा गाभा आहे. मग ते इकॉलॉजिकल बॅलन्स कसं राखलं जाईल, म्हणजे फक्त विशिष्ट पिकांनाच उत्पादन घेऊन राखलं जाईल का? नाही, सगळ्याच पद्धतीच्या बहुविध पीक पद्धती राबवणं गरजेचं आहे, बरोबर आहे. ओके. रोजगार योजनांना अन्न सुरक्षेची जोड देणे हा त्याच्यामध्ये आहे, जसं की आता आपण म्हणतो ना, म्हणजे विविध योजना आहेत कामासाठी अन्न, फूड लक्षात घ्या, ठीक आहे. वर्क अँड फूड यांचा बॅलन्स जो किंवा वर्क अँड फूड यांचा जो ताळमेळ आहे तो बसवण्यात प्रयत्न यामध्ये झाला. आता त्याच्यासोबतच दुसरी हरित क्रांती आली, त्याच्यानंतर अजून काही धोरणं आहेत का शासनाची, तर ठळक महत्त्वाची 2 धोरणं लक्षात ठेवा. राष्ट्रीय कृषी धोरण कधी राबवण्यात आलं असा प्रश्न विचारण्यात आला, तर 2000 मध्ये राष्ट्रीय कृषी धोरण जे आहे ते राबवण्यात आलं. राष्ट्रीय शेतकरी धोरण कधी आहे, तर राष्ट्रीय शेतकरी धोरण आहे 2007चं. हे 2 वर्ष मी तुम्हाला यासाठी सांगितलं कारण ते फॅक्च्युअल मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. या भागाकडे आपण थोड्या वेळाने येऊया. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण तो पाहून घेऊया. हा भाग कोणता आहे हे मी तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, की जसं आपण आता पाहिलं सुरुवातीला 3 टप्प्यांमध्ये अभ्यास केला. एक, पहिली गोष्ट फूडची समस्या समजून घेतली, फूडची समस्या आहे का, फूड ग्रेनचं उत्पादन किती आहे, जास्त असेल किंवा कमी आहे हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण याच्या आधी पाहिलं की आपल्या देशामध्ये फूड ग्रेन उत्पादन वाढवण्यासाठी, अन्नाची उपलब्धता वाढवण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले, हरित क्रांती कशी झाली, त्याचे फायदे आणि तोटे आपण पाहिले. दुसरी हरित क्रांती होऊ घातली आहे तर त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पाहिलं, बरोबर आहे. आता आपण नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन त्याकडे जाऊया, ठीक आहे. म्हणजे त्यासोबतच फूड सिक्युरिटी मिशनसाठी बघा, आपलं जे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आहे ते महत्त्वाचं यासाठी आहे की फूड सिक्युरिटी हा जो प्रश्न आहे, अन्न सुरक्षा, बरोबर आहे. आपल्याकडे अन्न सुरक्षा कायदा पण आहे, कायद्याचं अधिष्ठानाला आहेत वेगवेगळ्या ज्या मिड डे मील स्कीम आहे, ICDS आहे, बरोबर आहे, गरोदर आणि स्तनदा मातांना आहार आहे, अमृत आहार योजना आहे, ह्या सगळ्या आणि PDS सिस्टीम पण आहे. ह्या सगळ्या विविध योजनांसाठी एक कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून 2013 मध्ये एक फूड सिक्युरिटी ऍक्ट आणण्यात आला, बरोबर आहे. तो फूड सिक्युरिटी ऍक्ट आपण तो सुद्धा पाहणार आहोत, PDS सिस्टीम पण पाहणार आहोत, परंतु जो फूड सिक्युरिटी मिशन जे आहे ते आपण पाहणं फार गरजेचं आहे, बरोबर आहे. ते आपण पाहूया. बघा, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे NDC ची मीटिंग झालेली होती. कधी? 53वी मीटिंग 29 मे 2007 रोजी. आणि या मीटिंग मध्ये असं ठरलं, एक रिझोल्युशन तयार करण्यात आलं की जे फूड सिक्युरिटी मिशन, ज्याला आपण काय म्हणतो फूड सिक्युरिटी मिशन, अन्न सुरक्षा अभियान, ठीक आहे. अन्न सुरक्षा कायदा नाहीये, अन्न सुरक्षा अभियान आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, राईट. फूड सिक्युरिटी मिशन आहे. हे कधी सुरू करण्यात आलं होतं तर 2007 मध्ये. इथं बघा, ऑक्टोबर 2007 मध्ये हे सुरू करण्यात आलं, ठीक आहे. पण मीटिंग कधी झाली होती? मे 2007 मध्ये झाली होती. कशासाठी आहे हे मिशन? तर राईस, राईट, व्हीट अँड पल्सेस, राईट, यांचा हेतू काय आहे? बघा, आता मी पूर्ण वाक्य वाचतो. द नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल NDC इन इट्स 53rd meeting held on 29th May 2007 adopt a resolution to launch a food security mission comprising rice, wheat and pulses to increase the annual production of rice by 10 million ton. लक्षात घ्या, राईस किती 10 मिलियन टनने वाढवणार, व्हीट किती 8 मिलियन टनने वाढवणार आणि पल्सेस किती 2 मिलियन टनने वाढवणार बाय द एंड ऑफ 11th प्लॅन. म्हणजे 11वी जी पंचवार्षिक योजना होती, या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापर्यंत आम्ही राईस 10 मिलियन टन, व्हीट 8 मिलियन टन आणि पल्सेस 2 मिलियन टनने वाढवणार असं NDCने एक रिझोल्युशन पास केलं आणि ते नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन म्हणून अस्तित्वात आलं. 2007 ला त्याची सुरुवात झाली. हे ठळक मुद्दे लक्षात ठेवा, किमान ठळक मुद्दे लक्षात ठेवा, ठीक आहे. द मिशन मेड विथ ओव्हरवेल्मिंग सक्सेस अँड अचीव द टार्गेट ॲडिशनल प्रोडक्शन ऑफ राईस. म्हणजे ते तर त्यांनी टार्गेट जे आहे ते तर ठरवलं, सक्सेस केलंच, मिळवलंच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा उत्पादन झालं आणि त्याच्यामुळे ते 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते कंटिन्यू करण्यात आलं. मात्र त्याच्यामध्ये काही टार्गेट्स वाढवण्यात आले होते. किती टार्गेट्स होते? तर 25 मिलियन टन पर्यंत फूड ग्रेन जे आहेत तर टोटल 12व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापर्यंत आपण करू, हे त्यांचं म्हणणं होतं, ठीक आहे.
ओके, आता नेक्स्ट बघा, तर या योजनेअंतर्गत फूड सिक्युरिटी मिशन अंतर्गत काही प्रोग्राम्स राबविले जात आहेत, त्याच्याविषयी सुद्धा प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात ठेवा, पण एवढं डिटेल प्रश्न जाणार नाही, फक्त जस्ट एक ओव्हरव्ह्यू लक्षात घ्या. हे जे आहे इंटिग्रेटेड स्कीम ऑफ ऑइल सीड, पल्सेस, ऑइल पॉम अँड मेज, तर हे त्याला आपण एकंदरीत जर आपण वापरला तर आयसोपॉम असा एक प्रोग्राम आहे. आयसोपॉम मध्ये काय आहे, इंटिग्रेटेड स्कीम ऑफ ऑइल सीड्स म्हणजे ज्या तेलबिया आहेत, पल्सेस डाळी आहेत, मेज आहे आणि ऑइल पॉम आहे, यांचा एकत्रित प्रोडक्शन वाढवण्यासाठी एक प्रोग्राम जो आहे तो राबवला जात आहे. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता याच्यामध्ये बघा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे 25 मिलियन टन एवढं जे उत्पादन घ्यायचं ठरवण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे 10 मिलियन टन राईस, 8 मिलियन टन व्हीट, 4 मिलियन टन पल्सेस, तिथे 2 मिलियन टन होते, इथे 4 मिलियन टन आहे, आणि 3 मिलियन टन जे आहे ते कोअर सिरियल्स, जे सिरियल्स आहेत ज्याला भरड धान्य म्हणतात, ते सुद्धा बाय द एंड ऑफ 12th 5 year प्लॅन म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापर्यंत आम्ही याचं उत्पादन एवढ्या प्रमाणात वाढवू किंवा घेऊ असं ते फूड सिक्युरिटी मिशन अंतर्गत ठरवण्यात आलं होतं. नंतर त्याला रिवाइज पण करण्यात आलं, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन रिवाइज करण्यात आलं होतं. त्या बाबतीत थोडेसे मुद्दे पाहून घेऊया. ह्या रिवाइज मध्ये काय आहे वेगळं, तर याच्यामध्ये बघा राईस, व्हीट, पल्सेस, ऑइल सीड्स, कमर्शियल क्रॉपचा समावेश करण्यात आला आणि सिरियल्स तर आहेतच त्याच्यात, बरोबर आहे. तर एवढे सगळे घटक जे आहेत लक्षात घ्या, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन अंतर्गत येतात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत राईस, गहू, तांदूळ, गहू, पल्सेस, ऑइल सीड्स, कमर्शियल क्रॉप म्हणजे नगदी पिकं आणि सिरियल्स म्हणजे भडधान्य यांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आला. हे तुम्हाला विचारलं जाणार नाही की ते किती राज्यांमध्ये, किती डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे राबवलं जात आहे, फोकस एरिया त्याचा काय आहे, तेवढं डिटेल जायची काही गरज नाही. ठीक आहे, ओके. नेक्स्ट काय आहे, हे सगळे तेच आहेत मुद्दे, याच्यामध्ये विशेष काही नाही. याच्यामध्ये नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन पल्सेस स्टेट विथ ह्याच्यामध्ये कोणत्या राज्यात, बघा जम्मू काश्मीरमध्ये 22 डिस्ट्रिक्टमध्ये राबवत आहेत, राजस्थानमध्ये 33, हे सगळं काही राबवलं जाणार नाही. ठीक आहे, प्रेझेंटेशन तयार करताना ते तयार करण्यात आले. ओके, आपण काय पाहिलं की आपण नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन काय आहे, ते कधी सुरू करण्यात आलं, त्याचा हेतू काय आहे, त्याचे टार्गेट्स काय आहेत, ते अचीव झाले का, बाय द 12व्या प्लॅन नंतर सुद्धा ते 12व्या प्लॅन पर्यंत आपण ते राबवणार असंही शासनाने म्हटलेलं होतं. 11व्या प्लॅन मध्ये तर ते सक्सेस झालं हे आपल्याला दिसून आलं. आता आपण मुख्य मुद्द्याकडेच पुन्हा जाणार आहोत. तो मुख्य मुद्दा काय आहे, तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट नक्की काय आहे, तो आपल्याला काय सांगतो, कुठल्या महत्त्वाच्या शासकीय योजनांना नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं, म्हणजे कायदेशीर हक्क प्राप्त झाला, तो लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्ही मिड डे मील स्कीम मध्ये जर जे अन्न जे आहे ते बालकाला मिळालं नाही तर कायदेशीर दावा करता येतो. मूलभूत अधिकार नाही आहे, तो कायदेशीर हक्क आहे, लक्षात घ्या. मूलभूत अधिकार म्हणजे काय, जे घटनेमध्ये नमूद आहे. कायदेशीर अधिकार म्हणजे काय, जे कायद्याद्वारा व्यक्तींना, नागरिकांना प्राप्त झाले आहेत. आयसीडीएस स्कीम असेल, कायदेशीर कारवाई होऊ शकते, लक्षात घ्या. त्याच्यावर जर जे काही जबाबदारी व्यक्ती आहेत त्यांच्यावर आयसीडीएस स्कीम आहे, त्यानंतर मिड डे मील स्कीम आहे आणि पीडीएस सिस्टीम आहे, या सगळ्यांना कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं. त्या सगळ्या स्कीम्सचा आपण आता आढावा घेऊया. बघा, आपण नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन पाहिलेलं आहे. आता आपण नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट काय आहे तो समजून घेऊया. हा जो कायदा आहे तो केंद्र सरकारचा कायदा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, केंद्र सरकारचा कायदा असल्यामुळे काय होतं की राज्यांना अंमलबजावणी करणं हे भाग ठरतं. ठीक आहे, कारण तो केंद्र सरकारचा कायदा आहे. राज्य स्वतःचे म्हणून काहीतरी नियमावली तयार करू शकतात का, तर अगदी तशी स्वतंत्रता जी आहे ती त्या अधिनियमामध्ये नमूद असते, राईट. तशी या अधिनियमामध्ये सुद्धा नमूद आहे, परंतु केंद्राचे जे काही निर्देश आहेत ते मात्र पालन करावे लागतात. आता फूड सिक्युरिटीचा जो मुद्दा आहे त्याची कायदेशीर अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून हा कायदा आलेला आहे. ठीक आहे, तर भारताचं राजपत्र म्हणजे जे गॅझेटमध्ये प्रकाशित झालं त्याचाच एक इथे मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 हा अधिनियम जो आहे लोकांना प्रतिष्ठेने जीवन जगण्यासाठी, बघा याचा उद्देश काय आहे तुम्हाला, बघा मी तुम्हाला सांगितलं ना की या कायद्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे, कारण हा अन्न सुरक्षा संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे. कायदेशीर तरतूद जी आहे ती निर्माण करतो. लोकांना प्रतिष्ठेने जीवन जगण्यासाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये, हा पण महत्त्वाचा आहे. ठीक आहे, चांगल्या प्रतीचे, हे पण मी जे आधी ऑलरेडी बोलून झालेलं आहे माझं, राईट. परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगल्या प्रतीचे अन्न पर्याप्त प्रमाणामध्ये, म्हणजे पर्याप्त प्रमाणात पुरेसे भेटलं पाहिजे. असं नाही की ठीक आहे तुम्ही 5 रुपये किलो देत आहेत, चांगलं पण आहे, परंतु 1च किलो देत आहेत, मग ते पुरले पाहिजे ना, ते 5 लोकांचं कुटुंब असेल तर, बरोबर आहे. त्यामुळे काय काय हेतू आहे, तर उत्कृष्ट किंवा प्रतिष्ठेने जीवन जगण्यासाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगल्या प्रतीचे आणि पर्याप्त प्रमाणात प्राप्त होण्याची सुनिश्चितता करणे, लक्षात घ्या. सुनिश्चितता करणे कोणाचं काम, शासनाचं काम आहे. ठीक आहे, मानवी जीवनचक्र मार्गामध्ये अन्न व पोषण विषयक सुरक्षेची व त्याच्याशी संबंधित किंवा तद अनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी हा अधिनियम जो आहे तो आणण्यात येतो आहे. त्यामुळे त्याचा उद्देश हा व्यापक आहे. त्यामुळे 3 ते 4 प्रमुख महत्त्वाचे मुद्दे आहेत जे मी अंडरलाईन केले, ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे,
हा संसदेकडून अधिनियम आणण्यात आलाय, हा संपूर्ण भारतभर लागू आहे हे लक्षात ठेवा। आणि त्याची अंमलबजावणी जी आहे या तारीख महत्त्वाची आहे मित्रांनो, हे तारीख पण विचारतात आयोगाकडून, ही गोष्ट लक्षात घ्या। 5 जुलै 2013 पासून हा कायदा जो आहे तो अंमलात आलाय, ठीक आहे, 5 जुलै 2013। ओके, नेक्स्ट, आता या कायद्यानुसार काय नक्की झाले, हा कायदा आला तेव्हापासूनच लोकांना अन्नधान्य मिळायला लागलं का? पीडीएस सिस्टीम द्वारा नाही, त्याच्या आधीपासूनच आहे, परंतु या गोष्टीला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं, लक्षात घ्या, ठीक आहे। कायदेशीर अधिष्ठान केव्हा प्राप्त झालं? हा कायदा आल्यानंतर। याचा अर्थ काय म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर त्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार जे काही ठरवून दिलेले जे काही निकष आहेत त्यानुसार जर तेवढं अन्न किंवा अन्नधान्य जे आहे, अन्न म्हणण्यापेक्षा अन्नधान्य जे आहे ते जर मिळालं नाही तर ती व्यक्ती कायदेशीर जे आहे ते दावा करू शकते आणि त्या संबंधित जो काही पुरवठादार आहे किंवा जो संबंधित व्यक्ती आहे त्याला कारवाई होऊ शकते, ठीक आहे। अग्रक्रम कुटुंबांना, आता ह्याच्यामध्ये दोन जे आहे, पूर्वीच्या पीडीएस सिस्टीम मध्ये कसं 3 सिस्टीम होती, म्हणजे एक बीपीएल, लक्षात घ्या, राईट, बिलो पॉवर्टी लाईन, बीपीएल, एपीएल, ठीक आहे, आणि त्यानंतर अजून एक्स्ट्रीम बीपीएल म्हणजे जे काही अजून गरीब आहेत, लक्षात घ्या, एक्स्ट्रीम बीपीएल म्हणूया त्यांना, तर हे बीपीएल म्हणजे एकदम गरीब आहेत असे व्यक्ती पण होते। बीपीएल, एपीएल आणि एक्स्ट्रीम बीपीएल असं म्हणूया, अशी 3 वर्गवारी होती, परंतु ती नंतर बदलली, याच्यामध्ये 2 वर्गवारी केली। काय वर्गवारी करण्यात आलेली आहे याच्यामध्ये दिलेलंच आहे बघा, अग्रक्रम कुटुंब, लक्षात घ्या, आता इथे दिलेलं आहे का, एक सेकंद बघा, मी इथे कुठेतरी हे केलेलं आहे, अग्रक्रम कुटुंब आणि प्रायोरिटी हाऊसहोल्ड, आणि लक्षात घ्या अंत्योदय, प्रायोरिटी हाऊसहोल्ड आणि अंत्योदय, ठीक आहे, अंत्योदय एटी करूया, ठीक आहे, अंत्योदय अन्न योजना AAY करूया मग, ठीक आहे, अंत्योदय अन्न योजनेला AAY म्हणजे प्रायोरिटी हाऊसहोल्ड आणि AAY हे 2 कॅटेगरी जे आहे ते करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये जर अन्नधान्यांचं वितरण कशा पद्धतीने होतं तर 3 रुपये किलो दराने तांदूळ, लक्षात घ्या, 2 रुपये किलो दराने गहू आणि 1 रुपये किलो दराने भरड धान्य, 3 रुपये किलो दराने तांदूळ, 2 रुपये किलो दराने गहू आणि काय आहे 1 रुपये किलो दराने भरड धान्य, या दराने एकूण 5 किलोग्रॅम, लक्षात घ्या, किती 5 किलोग्रॅम प्रति व्यक्ती। आता तुम्ही म्हणाल की 35 किलो कुठे आहे? 35 किलो हे अंत्योदय मध्ये आहे, हे अग्रक्रम कुटुंबाच्या बाबतीत 35 किलो नाही, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। प्रायोरिटी हाऊसहोल्ड, प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे कुटुंब होते ना की व्यक्ती होते, लक्षात घ्या, ठीक आहे। प्रायोरिटी हाऊसहोल्ड ना 3 रुपये किलो दराने तांदूळ, ही आपल्याला आहे ना रोजच्या जीवनाशी निगडीत गोष्ट असली तरी सुद्धा आठवत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतोय प्रायोरिटी हाऊसहोल्डच्या बाबतीत 3 रुपये किलो दराने तांदूळ, 2 रुपये किलो दराने गहू, 1 रुपये किलो दराने भरड धान्य, एकूण किती 5 kg, लक्षात घ्या, 5 kg प्रति व्यक्ती प्रति माह, पर पर्सन पर मंथ, मी पुन्हा उल्लेख करतोय, पर बघा 5 kg प्रति व्यक्ती म्हणजे पर पर्सन पर मंथ एवढं जे अन्नधान्य आहे ती देण्याची तरतूद आहे। मग उदाहरणार्थ आता एखादा अग्रक्रम कुटुंब जे आहे ज्याच्यामध्ये 2 मुले आणि 2 नवरा बायको, ठीक आहे, म्हणजे 4 जण राहतात, मग ह्या दोघांना किती, ह्या 4 लोकांना किती अन्नधान्य मिळेल असं जर आपण गृहीत धरलं, बघा प्रति किती आहे 5 किलो आहे, प्रति व्यक्ती आहे, म्हणजे 20 kg जे आहे, काय आहे 20 kg जे आहे हे अन्नधान्य जे आहे यांना मिळेल, लक्षात घ्या, ठीक आहे। जर याच्यामध्ये 5 लोक असतील तर 25 kg जे अन्नधान्य आहे ते मिळेल। दर काय असेल? हाच असेल, 3, 2 आणि 1 रुपये असेल, राईट, ओके। आता याच्यामध्ये कायदेशीर अन्न सुरक्षा भत्त्याचा सुद्धा उल्लेख आहे। कायदेशीर अन्न सुरक्षा भत्त्याचं काय, जर जे काही अन्नधान्य जर दिलं गेलं नसेल तर तो भत्ता देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, ठीक आहे। अन्न सुरक्षा भत्ता म्हणजे पैसे डायरेक्ट मिळतील, सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्राचीच आहे, लक्षात घ्या, ठीक आहे, ओके। आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांनी एक राज्य अन्न आयोगाचा उल्लेख याच्यामध्ये केलाय की प्रत्येक राज्य सरकारने, लक्षात घ्या, या अधिनियमाच्या अंमलबजावणीचे नियंत्रण करण्याचा व आढावा घेण्याच्या प्रयोजनार्थ प्रत्येक राज्य शासन अधिसूचनेद्वारे एक राज्य अन्न आयोग गठीत करेल। काय करेल? राज्य अन्न आयोग गठीत करेल, ठीक आहे। या अन्न आयोगाची रचना कशी असेल तर एक अध्यक्ष असेल, ठीक आहे, एक अध्यक्ष असेल, 5 सदस्य असतील, ओके, आणि एक सदस्य सचिव असेल, हा सेक्रेटरी असेल, कोण असेल? सदस्य सचिव, ठीक आहे, जो शासनाच्या सहसचिवाच्या, ठीक आहे, सहसचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल, ठीक आहे, अशी व्यक्ती कोण असेल? सदस्य सचिव असेल, एक अध्यक्ष, 5 सदस्य, एक सचिव, ठीक आहे, ओके। नेक्स्ट काय आहे की परंतु असे की त्यात किमान 2 महिला असतील, पहिली गोष्ट ही गोष्ट लक्षात घ्या, किमान कोण? 2 महिला असतील, मग त्यात अध्यक्ष, सदस्य किंवा सदस्य सचिव याच्यापैकी कोणती एक असली तरी चालेल, परंतु आणखी असे की अनुसूचित जातीची व एक अनुसूचित जनजातीची व्यक्ती असेल, मग ती अध्यक्ष, सदस्य किंवा सचिव या पदावर असली तरी चालेल, ठीक आहे। 2 अटी त्यांनी नमूद करून दिलेत राज्य अन्न आयोगाच्या बाबतीत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे। राज्य आयोगाचं काम काय असेल थोडक्यात आपण समजून घेऊया, बघा, राज्याशी संबंधित
संबंधित अधिनियमाचे जे काही संनियंत्रण इत्यादी कामं आहेत त्याचे मूल्यमापन करणे, प्रकरण 2 अन्वये तरतूद केलेल्या हक्कांच्या उल्लंघनाबाबत एकतर स्वतःहून किंवा तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करणे। मग प्रकरण 2 मध्ये म्हणजे या कायद्याच्या प्रकरण 2 मध्ये काय उल्लेख आहे, तेच आहे की जे काही लाभार्थी आहेत त्यांना अन्नधान्य प्रोव्हाइड करायचा आहे। मग त्या संदर्भात जर हे होत असेल, उल्लंघन होत असेल त्या तरतुदींचं, तर मात्र त्याची अंमलबजावणी करण्याबाबत किंवा त्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत राज्य आयोग जो आहे तो स्वतःहून किंवा तक्रार जर प्राप्त झाली असेल तर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य आयोग करेल। ठीक आहे, राज्य शासनाला सल्ला देईल या बाबतीत जे काही अडीअडचणी असतील किंवा त्या बाबतीत। ठीक आहे, अधिनियमात विनिर्दिष्ट केलेले हक्क व्यक्तींना पूर्णपणे प्राप्त व्हावे याकरता अन्न आणि पोषण आहाराशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता राज्य शासनाला प्रस्तुत सेवा प्रदान करण्यामध्ये गुंतलेल्या त्यांच्या अभिकरणांना, स्वायत्त संस्थांना तसेच अशासकीय संघटनांना सल्ला देणे। म्हणजेच काय, या अधिनियमाशी संबंधित अनेक लोक असणार आहेत, शासनाचे असतील, अशासकीय संस्थांचे असतील, शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील, अशा सगळ्यांना सल्ला प्रोव्हाइड करणे हे सुद्धा काम आहे। जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अपीलाची सुनावणी करणे। बघा, एखाद्या वेळेस काय होतं, काही अडचण निर्माण झाली तर जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली जाते। त्या तक्रार दाखल केल्यानंतर त्या अधिकाऱ्याने एखादा हे दिला, काय म्हणतात, निर्णय दिला। ठीक आहे, तर त्या निर्णयाच्या विरुद्ध अपील कोणाकडे केली जाईल, राज्य आयोगाकडे केली जाईल। ठीक आहे, राज्य शासनाकडून राज्य विधानमंडळापुढे ठेवण्यात येणारे वार्षिक अहवाल तयार करणे हे सुद्धा काम राज्य आयोगाचं आहे। आता या आयोगावर बघा, हा अधिनियम आहे, मोठा कायदा आहे, सगळ्याच्या कायदा पाठ करायची गरज नाही, परंतु तो कायदा इतका महत्त्वाचा आहे की बहुतांश परीक्षांमध्ये तो येतो आणि ही परीक्षा सुद्धा अशी आहे की आपल्याला अन्न समस्या विषयक प्रश्नांचा अभ्यास करायला लावते। तर त्याच्यामुळे इथले काही मानके आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, त्याला स्किप करून चालणार नाही, जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच देण्याचा प्रयत्न आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। ठीक आहे, पोषण विषयक मानकांमध्ये जर आपण पाहिलात, तुम्ही जर ICDS ची तयारी केला असाल म्हणजे CDPO किंवा संबंधित एक्झाम्सची, तर तुम्हाला हे पाठ असेल कदाचित। ठीक आहे, परंतु याच्यात वेगळं काहीच तक्ता याच्यामध्ये नाहीये, काही वेगळे आकडेवारी आहे तीच फक्त लक्षात ठेवा, बाकी जनरल सगळ्यांसाठी सारखी आहे। जे 500 ते 12 ते 15 बघा, 500 उष्मांक आणि 12 ते 15, 500 उष्मांक 12 ते 15। ठीक आहे, हे दोन ठिकाणी तर काम ॲज इट इजच आहे, पण इथे जास्त का आहेत, कारण इकडेचा वर्ग जो आहे तो कुपोषित किंवा इतर संबंधित जे आहे ते जास्त उष्मांकाची गरज असेल तर तिथे जास्त उष्मांक दिलेले आहेत आणि हे सहज कळून जातं, कुपोषित असेल, बरोबर आहे, किंवा याच्यामध्ये निम्न प्राथमिक वर्गातले मुलं असतील, मिड डे मील मध्ये येतात, उच्च प्राथमिक वर्ग येतात, इथे मुले 6 महिने ते 3 वर्ष आहेत आणि 3 वर्ष ते 6 वर्षाचे आहेत, त्याच्यामुळे तो थोडासा कमी आहे। ठीक आहे, पण हे तुम्हाला सहज लक्षात राहून जाईल, फार काही कठीण नाहीये। ओके, मी पहिल्या याच्याकडे जातो। बघा इथे काय दिलेलं आहे, पोषण विषयक मानकांमध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटामधील, 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटामधील। आता बघा, 6 महिने ते 3 वर्ष वयोगट, 6 महिन्याचा जो मुलगा आहे तो तिथे बसून खाणार नाही शक्यतो, ते टेक होम रेशन म्हणतात, ते घरी घेऊन जातात आणि मग ते काही बनवून पाककृती वगैरे खातात। 3 ते 6 वर्षाच्या मुलांना अनौपचारिक शिक्षण तिथे दिलं जातं, त्यांना बसवून खाऊ घातलं जातं। ठीक आहे, तर हे 2 गट आहेत मुले। त्यानंतर गरोदर महिला आणि स्तनदा माता, गरोदर महिला आणि स्तनदा माता ज्या बाळाला दूध देत आहेत अशा माता म्हणजे स्तनदा माता, घरी नेण्याचा शिधा म्हणजे ज्याला टेक होम रेशन म्हणतात। ठीक आहे, किंवा एकात्मिक बालविकास सेवा योजनेनुसार पोषक गरम शिजवलेले भोजन पुरवून पूर्तता करणे आवश्यक असलेली पोषण विषयक मानके आणि मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत, कारण ही या कायद्यानुसार 2 ज्या योजना आहेत, ICDS ची पण आणि मिड डे मील स्कीम जे आहे, मिड डे मील स्कीम जी आहे ती सुद्धा याच्या अंतर्गत येते, त्याच्यामुळे ह्या दोन्ही योजनांना कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालंय। त्या अंतर्गत निम्न आणि उच्च प्राथमिक वर्गातील मुलांसाठीची पोषण विषयक मानके जे आहेत ते इथे दिलेली आहेत। ठीक आहे, काय आहेत, मुले 6 महिने ते 3 वर्ष। ठीक आहे, काय आहे, घरी नेण्याचा शिधा, हे टेक होम रेशन आहे, म्हणजे ते मुलं तिथे बसून खात नाही, घरी घेऊन जातात। ठीक आहे, ओके, 500 उष्मांक आणि 12 ते 15 ग्रॅम प्रथिने हे जे आहेत, हा किमान बघा, याचा अर्थ काय की जे काही अन्न, ठीक आहे, आपल्या तुम्हाला माहिती असेल, हा अंगणवाडीमध्ये असा डबा असतो। ठीक आहे, असा डबा असतो, ठीक आहे, कढीचा डब्बा त्याला म्हणतात। ठीक आहे, तर हा जो डब्बा असतो ना, ही कढी पकडून मुलं जातात शाळेत, ते म्हणजे ते आयुष्य बघायला गेलं तर खूप सुंदर आहे ते, असं वाटतं म्हणजे, राईट, म्हणून मला थोडंसं हसायला आलं, ते कढीचा डब्बा घेऊन मुलं शाळेत जातात। तर हे जे काही याच्यामध्ये जे खिचडी असेल ना, ह्या खिचडीमध्ये 500 उष्मांक, ठीक आहे, आणि 12 ते 15 ग्रॅम प्रथिने एवढं उष्मांक त्या याच्यामध्ये असायला पाहिजे आणि तेवढं ती मानके जी आहेत ती प्रोव्हाइड करतात किंवा त्या मानकांनुसार ते दिलं गेलं पाहिजे, मग ती खिचडीच असेल किंवा इतर काही पदार्थ असेल। ठीक आहे, मुले 3 ते 6 वर्ष
सकाळचा नाश्ता आणि गरम शिजवलेले भोजन याच्यामध्ये 500 आणि 12 ते 15 ग्रॅम प्रथिने सेम आहे. आता मुले 6 महिने ते 6 वर्षाच्या संदर्भातली जी कुपोषित आहेत लक्षात घ्या, ठीक आहे, त्यांना घरी नेऊन दिलं जातं, टेक होम रेशन आहे, त्याच्यामध्ये 800 उष्मांक 20 ते 25 ग्रॅम प्रथिने. निम्न प्राथमिक वर्ग आणि उच्च प्राथमिक वर्गामध्ये गरम शिजवलेलं अन्न आहे. आता हे मुलं शाळेत जेवण करतात 450 आणि इकडे 12 ग्रॅम, 700 उष्मांक आणि इकडे 20 ग्रॅम, ठीक आहे. आणि गरोदर महिला आणि स्तनदा माता जर असतील तर घरी नेण्याचा शिदा आहे त्यांना टेक होम रेशन 600 उष्मांकाने 18 ते 20, ठीक आहे. आता इथे जर तुम्ही पाहायला गेलात ना आपल्या याच्यामध्ये अमृत आहारमध्ये तर थोडंसं निकष वेगळे आहेत अमृत आहारमध्ये, कारण तिथे कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे ठाणे पालघर या ठिकाणी, ठीक आहे. अन्न सुरक्षा प्रगत करण्यासाठी काय तरतुदी आहेत ते सुद्धा या अधिनियमामध्ये दिलेले आहेत, तर त्याच्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा काय सांगितलंय, अन्न सुरक्षा प्रगत करण्यासाठी तरतुदी या कायद्यामध्ये शेतीचे पुनरुत्थान करणे, त्याच्यामध्ये अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक म्हणजे एकदम कमी आहेत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी उपाययोजना करून कृषी विषयक सुधारणा करणे, संशोधन विकास विस्तार सेवा, सूक्ष्म व लघु पाटबंधारे आणि उत्पादकता व उत्पादन वाढवण्यासाठी वीज यासह कृषी क्षेत्रातील गुंतवणुकांमध्ये वाढ करणे. त्यानंतर असं म्हटलंय की कृषी उत्पादनांना मोबदला देणारी किंमत, कच्चा माल, पत, सिंचन, वीज, पीक विमा इत्यादी मार्गांनी शेतकऱ्यांची उपजीविका सुरक्षित करण्याची सुनिश्चिती करणे. त्यानंतर जाड्या भरड्या धान्याच्या प्रापणासह म्हणजे प्रोक्युरमेंटसह विकेंद्रित प्रापणाला प्रोत्साहन देणे, प्रापण विषयक कामामध्ये भौगोलिक विविधता आणणे इत्यादी बाबी ज्या आहेत त्यामध्ये सांगितल्या आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फारसा काही विशेष मुद्दा नाही आहे याच्यामध्ये, ठीक आहे. ओके, आता हे झालं फूड सिक्युरिटी ऍक्टच्या संदर्भात. आता आपण पाहूया अजून काही स्कीम जे आहेत जे तुम्हाला जनरल परीक्षेमध्ये सहज विचारले जाऊ शकतं, जसं की आता हे चर्चित राहिलेले स्कीम्स आहेत. 1 रेशन 1 कार्ड काय आहे, सक्षम अंगणवाडी काय आहे, पोषण 2.0 काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर गरीब कल्याण अन्न योजना काय आहे, त्याच्यामध्ये किती किलो धान्य दिले जातात वगैरे या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, ठीक आहे. ओके, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं 35, बघा मी जे सांगितलं ना हे प्रायोरिटी हाऊस होल्ड जे आहेत आणि हे जे आहे काय म्हणतात त्याला अंत्योदय अन्न योजना आहे. बघा अंत्योदय अन्न योजना वर्गामध्ये जर एखादी व्यक्ती येत असेल तर त्यांना 35 kg पर फॅमिली पर मंथ एवढं धान्य भेटतं. आणि एखादी व्यक्ती जर प्रायोरिटी हाऊस होल्ड मध्ये येत असेल तर त्याला पर जे हाऊस होल्ड पर पर्सन पर मंथ यानुसार जर आपण बघायला गेलं तर 5 kg जे आहे हे धान्य भेटतं. राईस असेल तर ते 3 रुपये पर kg, व्हीट असेल तर ते 2 रुपये पर kg आणि जे हे भरड धान्य असेल सिरल्स ते हे 1 रुपये पर kg जे आहे ते दिले जातात. आता हे जे आहेत ते गरीब कल्याण अन्न योजनेमध्ये सुद्धा दिले जातात, तर ते 5 किलो दिले जातात, ते पुढे पाहणार आहोत. आता हे 1 नेशन 1 राशन कार्ड काय आहे किंवा रेशन कार्ड काय आहे ते आपण पाहूया. बघा हे 1 नेशन 1 रेशन कार्ड काय आहे. बघा एखादी व्यक्ती MP मधली आहे. आता तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक कामगार जे आहे ते तुम्ही बघता की परराज्यातून आलेले असतात. मग परराज्यातून आलेले कामगार जे आहेत त्यांना इथे 20 रुपये 25 रुपये किंवा 30 रुपये किलोचे गहू किंवा तांदूळ घेऊन खाणं हे शक्य होत नाही, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे अशा सर्वांना, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, मात्र ते बाहेर गावी आलेले आहेत, मग अशा लोकांना जर रेशन मिळालं, आता गावी भलेही रेशन मिळेल परंतु ते इथे आले आहेत ना, मग इथे रेशन मिळालं तर चांगलं होईल. मग याच्यासाठी शासनाने असं केलं की एक POS, बरोबर ना, येस पॉइंट ऑफ सेल म्हणतात मशीन, त्याला POS मशीन म्हणतात. तर ही POS मशीन प्रत्येक रेशन कार्डच्या दुकानदारांना देण्यात आलं. या दुकानदारांना देण्यात आल्यानंतर जो ग्राहक आहे किंवा जो लाभार्थी आहे त्याला असे काही स्मार्ट कार्ड देण्यात आले, ठीक आहे. मग ते स्मार्ट कार्ड देण्यात आले, बऱ्याच लोकांकडे आहेत, अजूनही बऱ्याच लोकांकडे नाही आहेत ते स्मार्ट कार्ड, आणि आधार लिंक करण्यात आलं रेशन कार्ड सोबत. मग काय होईल की एखादा MPतला व्यक्ती महाराष्ट्रात आहे, तो व्यक्ती त्या POS मशीनला जाऊन आपला आधार क्रमांक नोंदवेल, आपला थंब नोंदवेल आणि त्याबरोबर त्याचं बायोमेट्रिक झालं की त्या व्यक्तीला इथे राहून मुंबईत किंवा पुण्यामध्ये राहून सुद्धा त्या व्यक्तीला धान्य मिळेल. हे झालं 1 नेशन 1 रेशन कार्ड, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एका देशामध्ये राहून एक रेशन कार्ड जरी असलं तरी तुम्ही कुठल्याही राज्यात जरी असला तरी तुम्हाला ते धान्य मिळू शकेल, याच्यासाठी शासनाने प्रयत्न केले. याच्यामध्ये आता हे एप्रिल 2020 पासून मला वाटतं 1 जानेवारी 2020 ला, लक्षात घ्या 1 जानेवारी 2020 ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, कारण बऱ्याच राज्यांमध्ये याचा विस्तार झाला. सुरुवातीला मर्यादित राज्यांमध्ये होता, ठीक आहे. काय काय याचं इथे दिलेलं आहे बघा. विजिट POS इनेबल रेशन शॉप ड्युरिंग वर्किंग अवर्स. वर्किंग अवरमध्ये तुम्हाला POS इनेबल रेशन शॉपमध्ये जायचंय, आधार नंबर जो आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे, त्यानंतर मग बायोमेट्रिक होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला फूड मिळेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत, सिंपल आहेत, ठीक आहे. ओके,
मोदी गव्हर्नमेंटनी लॉकडाऊनमध्ये एक योजना आणलेली होती, त्या योजनेचं नाव आहे गरीब कल्याण अन्न योजना. ठीक आहे, मे आणि जून महिन्यात 2021 मध्ये आणलेली होती तेवढ्या काळापुरती, परंतु ती हळूहळू वाढवण्यात आली आणि अलीकडे आतापर्यंत ती योजना जी आहे ती सुरूच होती. ठीक आहे, 5 kg जे आहे लक्षात घ्या, किती आहे 5 kg, इथे पर पर्सनचा वगैरे काही संबंध नाही. 5 kg फ्री फूड ग्रेन्स टू बी प्रोव्हाइडेड टू द पुअर फॉर द मंथ्स मे अँड जून 2021. अराउंड 80 करोड बेनिफिशियरीज टू गेट फ्री फूड ग्रेन. 80 करोड लोकांना ह्याचा फायदा होणार आहे. बाकी फक्त काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये, हे लॉकडाऊनच्या काळात आणण्यात आलेली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, 5 kg अन्नधान्य मिळतं. महाराष्ट्र शासनाने काही वेगळं केलं का, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जेव्हा आलं होतं तेव्हा 10 रुपयामध्ये शिवभोजन थाळी सुरू करण्यात आलेली होती. एप्रिल 2020 पासून त्याचा इतर ठिकाणी जो विस्तार जो आहे तो करण्यात आलेला होता. ठीक आहे, सुरुवातीला 26 जानेवारीला जेव्हा ही योजना आली होती तेव्हा महानगरपालिका, संबंधित क्षेत्र, जिल्हा मुख्यालय या ठिकाणी होती, पण नंतर एप्रिल पासून बऱ्याच ठिकाणी लागू झाली संपूर्ण जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे, शिवभोजन थाळीचे हॉटेल सुरू झालेत, पण आता सरकार बदलले त्यामुळे हे सगळं चेंज झालंय किंवा आता त्याच्याकडे लक्ष नाहीये फारसं. ठीक आहे, आत्मनिर्भर भारत का बजेट, आता याच्यामध्ये मिशन पोषण 2.0 अँड सक्षम अंगणवाडी. आता हे मिशन पोषण 2.0 काय आहे, तर ऑलरेडी पोषण अभियान आपल्या देशामध्ये कार्यरत आहे, ना की ते आत्ता सुरू करण्यात आले, ते ऑलरेडी पासून आहे. राईट, 2018 पासून झुंझुनूमध्ये मोदी गव्हर्नमेंट आलं, त्यानंतर म्हणजे 14 मध्येच गव्हर्नमेंट आलं, पण मोदींनीच झुंझुनूमध्ये राजस्थानमध्ये राहून पोषण अभियान सुरू केलेलं होतं, आठवत असेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे मिशन पोषण जे आहे 2.0 हे सक्षम अंगणवाडी संदर्भात काय तरतुदी करते, तर काही 5 मुद्दे दिले आहेत बघा. 2 लाख अंगणवाडी ज्या आहेत टू बी अपग्रेड ॲज अ सक्षम अंगणवाडी, अशा 2 लाख अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून अपग्रेड करू. मग काय करू आम्ही त्याच्यामध्ये, एक तर त्यांचे फिजिकल जे काही ॲसेट्स असतील, जसं की उदाहरणार्थ इमारत खचलेली आहे, प्लास्टर नाहीये, वॉल कंपाऊंड नाहीये, बरोबर आहे, मुलांना खेळायचं साहित्य नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ, बरोबर, प्रोव्हाइड करू. न्यूट्रिशनल नॉर्म्स अँड स्टँडर्ड टू बी इम्प्रूव्ड, म्हणजे हे जे काही न्यूट्रिशनल नॉर्म्स आहेत 500 उष्मांक आणि 12 ते 15 ग्रॅम वगैरे ते दिले जात नसेल तर ते इम्प्रूव्ह करू. राईट, क्वालिटी अँड टेस्टिंग ऑफ टेक होम रेशन, म्हणजे त्याची टेस्टिंग केली जाईल. ही गोष्ट टेक होम रेशन जे आहे, जे घरी नेऊन दिलं जात आहे किंवा घरी नेलं जात आहे, त्याचं टेस्टिंग केलं जाईल. ट्रॅडिशनल कम्युनिटी फूड हॅबिट्स टू बी प्रोमोट. आता ट्रॅडिशनल कम्युनिटी फूड हॅबिट्स म्हणजे काय, आता प्रत्येक प्रदेशनिहाय ह्या सगळ्या गोष्टी भिन्न आहेत, बरोबर आहे की नाही. आता विदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीचं खानपान आहे, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचं खानपान आहे, उत्तर महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचं खानपान आहे, बरोबर आहे. मग तिथल्या स्थानिक गोष्टींना प्रमोट करायचं. बघा, पाककृती हा वेगळा विषय आहे. अंगणवाडींना जे काही धान्य दिलं जातं त्या धान्या म्हणजे कसे तयार धान्य तर तयार पदार्थ तर दिले जात नाहीत, धान्य आणून दिलं जातं. त्या धान्यांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस विविध पाककृतीच्या माध्यमातून मुलांना खाऊ घालतात, बरोबर आहे. तर त्या विविध स्थानिक पाककृतींना प्रमोट करायचं हे यामध्ये सांगितलेलं आहे. डिलिव्हरी ऑफ फूड अंडर द सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम टू बी ऑप्टिमाइज. आता याच्यामध्ये म्हटलंय की डिलिव्हरी ऑफ फूड अंडर द सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ कुपोषण असेल, स्तनदा माता आणि गरोदर मातांना अजून अधिक उष्मांकाची गरज असेल तर त्या संदर्भातली ती तरतूद आहे. ठीक आहे, अशा एकूण 5 तरतुदी यामध्ये आहे. ओके, बघा, अन्न हा घटक खूप मोठा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की किती सारे मुद्दे या घटकाशी निगडीत आहेत आणि बरेचसे मुद्दे मी तुम्हाला इथे, बरेचसे म्हणण्यापेक्षा 3 अँगलनी सगळेच मुद्दे कव्हर करतो आहे मी. ठीक आहे, ओके. आता आपण आणखी एक नवीन मुद्दा इथे बघणार आहोत, तो म्हणजे अन्न भेसळी संदर्भातला आणि अन्नाच्या संदर्भातले जे मानकं आहेत त्या संदर्भातला काही महत्त्वाचे कायदे आहेत जे तुम्हाला जोड्यालावा स्वरूपात प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संदर्भातला. तर ते मुद्दे आपण याच्यामध्ये पाहूया. ठीक आहे, स्टेट बोर्डची ही माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहे, वेगळं काही नाही. स्टेट बोर्ड मध्येच हा घटक आहे. तुम्ही इयत्ता 12व्या वर्गाचं लक्षात घ्या, इयत्ता 12व्या वर्गाचं जर तुम्ही पुस्तक वाचलात, कशाचं, अन्नशास्त्र. ठीक आहे, अन्नशास्त्राचं पुस्तक जर वाचला तर तुम्हाला हे माहिती मिळून जाईल. ठीक आहे, आता याच्यामध्ये अन्नशास्त्राच्या पुस्तकामध्ये दिलेलंच आहे, ग्राहकांना सुरक्षित अन्न देण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय जबाबदार राहते. हे लक्षात घेऊन अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल की कायदा कधीचा आहे. ठीक आहे, कारण ही सरळ सेवेची एक्झाम आहे, डायरेक्ट प्रश्न. ठीक आहे, साली अस्तित्वात आला. याचा मुख्य उद्देश काय की ग्राहकांना शुद्ध आणि पौष्टिक अन्न मिळत आहे किंवा नाही याची खात्री करणे आणि अन्न भेसळीत प्रतिबंध घालणे असा होतो. यानंतर या कायद्याच्या जागी अन्न सुरक्षा मानक अधिनियम 2006 हा कायदा लागू झाला. बघा, सुरुवातीचा कायदा 54 चा होता, त्यानंतर 6 चा कायदा आला. आता भारतामध्ये सध्या अन्न सुरक्षा व मानक अधिनियम 2006 हा अस्तित्वात आहे आणि तो अनिवार्य करणारे मानके आहेत. ओके, अन्न भेसळ होते का, तर ऑब्वियस गोष्ट आहे, त्याच्यात वेगळं सांगण्यासारखं काही नाहीये. ठीक आहे, आता खाद्यपदार्थ आणि अन्न भेसळ दिलेले आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात ते पण दिलेले आहेत. ठीक आहे.
ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही मी ही माहिती टेलिग्रामला पण टाकेल, ठीक आहे, किंवा तुम्ही पुस्तकात पण वाचू शकता, ठीक आहे. आणि माझं एकच सांगणं आहे तुम्हाला, प्रत्येकाच पुस्तक घेण्याची गरज नाही आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सगळीच पुस्तकं स्टेट बोर्डची मी आता पुस्तकं घेऊन टाकतो, सरांनी सांगितलंय ना 12व्या वर्गाचं पुस्तक वाचा, तशी गरज नाही आहे. ऑलरेडी हे सगळे ई बालभारतीवर उपलब्ध आहेत. तुम्ही ई बालभारती डाउनलोड करून त्याच्यावर 11वी-12वीचा जो महत्त्वाचा कंटेंट आहे तो तुम्ही रीड करून घ्या, ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टी घेऊन तुम्ही किती फिजिकल मटेरियल जवळ बाळगणार, बरोबर आहे. ओके, बघा, खाद्यपदार्थ, हरभरा डाळ, तूर डाळ, आता याच्यामध्ये केशरी डाळ मिक्स केली जाते, लथायरस नावाचा आजार होतो, कर्करोग होतो, ठीक आहे. हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहे, ठीक आहे. आता काही महत्त्वाचे याच्यामध्ये मी सांगतोय बघा. मोहरी जी आहे ना त्याला अर्जोमोनच्या बिया ह्यामध्ये टाकल्या जातात आणि एपिडेमिक ड्रॉप्सी ग्लुकोमा असे आजार होतात. मग जरा वेगळे काही असेल ना शब्द दिलेले तर ते थोडेसे हायलाईट करा आणि आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, मी पुढे जातो आता. ओके, भारतीय मानक संस्था काय आहे त्या संदर्भात थोडंसं आपण बघून घेऊया. बघा, भारतीय मानक संस्था जी आहे ही ज्याला काय म्हणतात त्याला, भारतीय मानक संस्था ही भारतीय मानकांविषयीची राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे, ठीक आहे. ही संस्था 1986च्या भारतीय मानक कायद्यानुसार स्थापन केली आहे. कधी? 1986च्या कायद्यानुसार. ग्राहक हित संरक्षणासाठी या संस्थेमार्फत प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांना प्रमाणित करून ISI, ठीक आहे, ISI हे मानक चिन्ह दिले जाते. कोण देते? भारतीय मानक संस्था देते, ठीक आहे. काही प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जसे की आटवलेलं दूध असेल, राईट, तुम्ही दूध, चितळे दूध पिशवी बघा, दूध पावडर आहे, नवजात बालकांसाठीच्या आईच्या दुधात समरूप पदार्थ, बाटलीबंद पिण्याचे पाणी आणि मिनरल वॉटर इत्यादींसाठी ISI मानक अनिवार्य आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एगमार्क पण आहे, ISI पण आहे. तर मग कुठे ISI लागतं आणि कुठे एगमार्क लागतं हे सगळं तुम्हाला बघणं गरजेचं आहे. शेतीमाल उत्पादने यासाठी जे आहेत या संदर्भातला एक अधिनियम आहे 1937चा. भारतात शेतीमाल प्रमाणित करण्यासाठी एगमार्क वापरले जाते आणि भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विपणन आणि तपासणी संचालनालय यांनी मान्यता दिलेल्या मानकांनुसार हा शेतीमाल आहे अशी खात्री त्यामध्ये मिळते. यामुळे शेतमालाचे मानांकन, श्रेणीकरण आणि गुणवत्ता नियंत्रण केले जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे की अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006चा, ज्याला फूड सेफ्टी स्टँडर्ड म्हणतात. भारतातील अन्न सुरक्षा व नियमन यांच्याशी संबंधित एकत्रित असा हा कायदा आहे आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, FSAI या स्वायत्त संस्थेची स्थापना ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारा आहे. तुम्ही हे लोगो पण याच्यामध्ये बघू शकता, ठीक आहे. प्रश्न विचारले जातात कोणकोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे वगैरे. ही संस्था अन्न सुरक्षा नियंत्रण व देखरेख याद्वारे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण संवर्धन करते. तिची स्थापना 2011 मध्ये 5 ऑगस्टला झालेली होती, ठीक आहे. ओके, नेक्स्ट आहे की हा आणि कायदा कोणता होता? 2006चा कायदा होता आणि जो कायदा 2006 पासून ऑलरेडी अंमलात आहे. FSSAI चे मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि याची 6 प्रादेशिक कार्यालये विविध ठिकाणी आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये याचं मुख्य ध्येय काय आहे तर अन्न पदार्थांसाठी विज्ञानावर आधारित मानके तयार करायचे, राईट. अन्नाचे उत्पादन, साठवण, वितरण, आयात आणि विक्री यांचे नियमन करायचे. नेक्स्ट आहे की अन्न सुरक्षितता सुलभ करणे आणि अन्न सुरक्षा व मानके या कायद्याचे जुन्या सर्व कायद्यांना एका छताखाली आणलेलं आहे. आता हे कोणते कायदे आहेत ज्या अन्न सुरक्षा कायद्याने एका छताखाली आणले? तर हे सगळे कायदे आहेत. तर हे विचारले जातील का? तशी शक्यता कमी आहे, परंतु जस्ट लक्षात ठेवा, अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 54, ठीक आहे. नियम कधीचे होते? 55. शेतमाल उत्पादन जो आहे तो 1937चा. भारतीय मानक संस्था 1986चा. वजन मापक आणि मानक कायदा 76चा. पर्यावरण संरक्षण हा 86चा. त्यानंतर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 55चा, ठीक आहे. हे जोड्याला स्वरूपात जर आलं तर. ओके, नेक्स्ट आहे की थोडंसं इंटरनॅशनल कोडेक्स एलिमेंटॅरियस. कोडेक्स मानके जे आहेत ते काय आहेत ते बघूया. हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेली मानके, आचरणावली, त्यानंतर मार्गदर्शक सूची आणि अन्न व अन्न निर्मित आणि अन्न सुरक्षेशी संबंधित शिफारशी यांचा संग्रह आहे. एक प्रकारचा कोड आहे ते, राईट, ज्याला संहिता बनतो. याची स्थापना 61 साली झाली, ठीक आहे. याच्यामध्ये म्हटलंय की नोव्हेंबरच्या सुरुवातीस राष्ट्रसंघाच्या खाद्य व शेती संघटना FAO द्वारे करण्यात आली. जुने 1962 जून आहे, जुने नाही आहे, हे प्रिंट मिस्टेक आहे. जून 1962 मध्ये जागतिक आरोग्य संघटना WHO यामध्ये सामील झाली, ठीक आहे. कोडेक्स मानके तयार करण्याचे उद्देश काय? ग्राहकांचे आरोग्य आणि कल्याण, त्यानंतर अन्न व्यापारात योग्य आचारसंहितेची खात्री आणि अन्नविषयक मानके तयार करताना आंतरराष्ट्रीय व शासकीय अशासकीय संघटनांनी केलेल्या कामात सुसंगतता साधण्यास मदत करणे हे त्याचा हेतू आहे, ठीक आहे. ओके, आता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ISO मानके हे पण महत्त्वाचे आहेत. हे काय आहेत बघा. हे आंतरराष्ट्रीय मानके स्थापित करणारी संघटना आहे आणि यात विविध राष्ट्रीय मानक संघटनांचे प्रतिनिधी असतात. मुख्यालय जिनिव्हामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेने मान्यता दिलेल्या एजन्सीद्वारा लेखापरीक्षण प्रक्रियेनुसार उद्योगांना प्रमाणित करण्यात येते. अन्न उद्योग करणाऱ्या व्यावसायिकाच्या गरजेनुसार बरीचशी ISO मानके असतात. त्याच्यानुसार मग हे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत, ठीक आहे. ओके,
काही महत्त्वाचे लक्षात ठेवावयाचे मुद्दे असा एक चार्ट आहे आणि प्रश्न तयार होतात म्हणून हा चार्ट आपण पाहूया। भारतीय मानक संस्था ही भारतीय मानकांविषयीची राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे। ही 86च्या कायद्यानुसार स्थापन झाली, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। BIS भारतात शेतीमाल प्रमाणित करण्यासाठी ॲग्मार्क वापरलं जातं आणि भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विपणन आणि तपासणी संचालनालय यांची मान्यता या मानकानुसार आहे असं ते गृहीत धरलं जातं किंवा खात्री असते, ठीक आहे। अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 हा भारतातील अन्न सुरक्षा व विपणन यांच्याशी संबंधित एकत्रित कायदा आहे, ठीक आहे। नेक्स्ट आहे की FSSAI ची स्थापना 5 ऑगस्ट 2011 रोजी झाली। अन्न सुरक्षा व मानके अधिनियम या कायद्याअंतर्गत ती झाली आहे आणि जो कायदा 2006 पासून अंमलात आहे। कोडेक्सच्या बाबतीत आपण माहिती पाहिली। नेक्स्ट आहे की WHO ही राष्ट्रसंघाची विशेष एजन्सी आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे। नंतर अन्न व शेती विषयक संघटना या बाबतीत या राष्ट्रसंघाच्या एजन्सीची स्थापना ऑक्टोबर 45 रोजी झालेली आहे आणि हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करतो। हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जागतिक अन्न दिन कधी साजरा करतात तर 16 ऑक्टोबर, ठीक आहे, ओके। आधुनिक खाद्य पुरवठ्यामध्ये अनेक प्रकारच्या उत्पादन पद्धतीमध्ये सुलभता किंवा त्या पूरक असाव्या यासाठी अन्न मिसळकाचा वापर केला जातो, ठीक आहे। तर हे भेसळ रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात। तर अशा पद्धतीने आपण भारतातील अन्नविषयक समस्या, त्यानंतर फूडची अवेलेबिलिटी, फूडचा ॲक्सेस, त्याच्या किमती, शासनाचे प्रयत्न आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही महत्त्वाच्या फॅक्च्युअल डेटासह आपण पाहिल्यात। भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये। धन्यवाद।